बाई राधाकिशन लोकरी कोणत्या गावाचे हे रस्ते कशासाठी आलते इथं? दारूसाठी, दारू बंद करण्यासाठी. समजा दारू बंद झाली नाही तुम्ही उपोषणाला बसला. उपोषणला बसणार आम्ही, दारू बंद नाही झाली तर उपोषणला बसणार. किती वर्षापासून दारू चालू आहे? लय वर्ष झालं, पण ह्या आता ह्या 2 वर्षापासून लय जास्ती दारू विकायले, लय जास्ती दुनिया माजली आमच्या हेलची. तुम्हाला काही त्रास होतो? आम्हाला त्रास होतो म्हणून चालत आम्ही इकडं. झालीच पाहिजे. लेखाना अर्धा एकर वावर विकलंय, नातू पण सुद्धा दारू प्यायले इथं. लोक पैसे देत 3,000 देते 10,000 घेते हेलची लोक. असं लहान लहान मुलाला हे करून शिनी लुटलं सर हेलसातल्या लोकांनी, आमच्या 2-3 घराच्या लोकांनी. याच्या अगोदर तुम्ही निवेदन वगैरे दिलं होतं का? दिलतं एकदा आम्ही, दारू बंद झालीच नाही. आणि दारू नाही बंद झाली. हो नाही दारू विक्रेते काय म्हणतात? ते साहेब आलते तर ते साहेबचा ऍक्सिडेंट झाला तर ते साहेब पुन्हा आलीच नाही, तर रावटी देणार होते आमच्या गावाला. अशा गावातले इतकुले लेकर नकळते लेकर लोक 15-16 वर्षाच्या लेकराला पैसे द्यायला येतं. 20,000 देते, 40,000 घ्यायला लेकरानं. आता वावर विकून पैसे भरलेत लेकानं, रोजच्या तंटा घरात सुरू आहे. 5-5 वर्षाच्या पोराला संस्था लागली, बापाचे दारूचं दुकान जवळ आहे म्हणून त्यांना बोलू दे, ते बोलते तुम्ही बोला, ज्याला हे दारू विकली, लय दारू पिऊन फुल दारू प्यायले तर घरी येईन तर रात्रभर तिकडच राहिले तर घरी मारायले तर लेकर एका एका गलीला हिंडायला लागले तर कसं करायचं त्याच्यासाठी? हा बघा आता तुम्ही करा एवढी बंदी. तुम्ही पोलीस पाटील वगैरे यांना कळवलं नाही का गावात? कळून बी हे होईना. खोरूत म्हणतात नुसतं, बाकी काही नाही. सरस्वती विष्णू खराबे या दारूमुळे एक तर शाळेच्या आवारातच सगळी दारू चालू आहे. लहान मुलांवर याच्यावर परिणाम व्हायलेत आणि सगळ्या महिलांना मानसिक, आर्थिक आणि शारीरिक सगळी कुठूनच त्रास आहे या गावाचा. याच्यावर काही सरकारने याच्यावर तोडगा काढायला पाहिजे. काय म्हणलं पैसे घ्यायचे बोला. नाही पण ते दारू विकणार घेत असतील पैसे द्यायच्याकडून, काही गरज नाही पैसे. हा ते पाटला कोण सगळे कोण पाहिजे ना ही सवलत, की बाबा दारू गावात आली नाही पाहिजे, की आली की बाहेर त्रास झाला. लहान मुलापासून प्याले सगळे, शाळापाशी समोर दारू येता येतात, मांठ्यापाशी येता येतात नाक्यावर ना. हो मग एवढी कायची कशाला, सगळे त्रास द्यालेत ना. तुम्ही आधी पोलीस पाटलाला कळलं तर आम्ही ते म्हणले बंद होत नाही, ते म्हणले दारू होत नाही बंद, कस काय बंद होत नाही? बंद झालीच पाहिजे, असं पाहिजे ना, दारू बंद झाली पाहिजे. आमची कवी लेकर माग माग हिंडत येतं संध्याकाळी रातच्या इच्छा त्याला बघायला, तरी घरी येत नाही. हो आणि आम्ही वावरायनं काम करतो, आम्ही येऊस तर आम्ही 200चं काम करतो, ते तर 400 घालते. मग काय करावं आम्ही तरी सांगा तुम्ही. आणि पुन्हा वाटाला दारू आहे, बाया कामाला याला जाते, आता तिथंच येते तर उभ्यानच मुहत तिथंच. कसं करायचं मग आम्ही पुतळ्यापाशी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी. काय नाही, पूर्ण शाळेचा आवार आहे आणि शेतात जाणाऱ्या येणाऱ्या महिला तिथूनच वावरतात. शिवाजी महाराजांचा पुतळा तिथेच आहे आणि आरोग्य केंद्रही तिथेच आहे. ह्या सगळ्या जे हे दारू पितात तिथंच सगळे शौचालय ते सगळं तिथं बिनलाजेपण आणि तिथं करीत येतं हे करून. बायाने जायचं यायचं कसं आहे, सगळ्या महिलांवरच अत्याचार येतं या गावावर. कशामुळे अत्याचार आहे एवढा? मुलांवरही परिणाम व्हायलाय आणि सगळ्या महिलांवर याचा परिणाम व्हायलाय. हा पत्ते खेळतात, शाळेच्या आरोग्य केंद्राची शाळा पडल्या तिथं पत्ते खेळतात. मग बाया तिथं गेल्यावर पुन्हा बायाला मारायलेत ना, कशामुळे आलात म्हणून.